ज्याला आधी सम्राट म्हणजे पहिले सम्राट होते, तर ते सम्राट कशाला म्हणायचे? कारण आपणच आपली जर जाताची म्हणलं का तर काही गोष्टी नाही मोठ्या असतात महाराज. आम्ही बोललं की राग येते, परंतु एक कुठली तरी गोष्ट ध्यानामध्ये ठेवली पाहिजे. आपण देवीच्या दारामध्ये सांगतोय ज्याला माय बरी ती आधी. आपण त्या जगदंबेचा संभाळ जातो, तीच पुन्हा स्वामीने आहे, तीच आधी आहे, तीच मारे. आणि असणारा हा संभाळ म्हणजे त्याला सगळ्याला सांभाळून देणारा तो संभाळ असतो. त्या संभाळाला तुम्हाला समजा फडफड करू नका, कारण दिसतंय तुम्हाला फडफडा, पण तुमच्या घरादारामध्ये फडफड चालू झाले हे ध्यानात ठेवा. नामाच्या पारामध्ये तुम्हाला सांगतो अंतकरणाचं आणि हेमंत सावंत हे सम्राट बनायचे, ते सावंत होते. ते संगीत कुठे? आज जर संगीत बघायला गेलं तर संगीत भेटत नाही. जुनं संगीत कशाला म्हणतात? अहो दिसतंय म्हणून तुम्हाला फडफड वाजलं की आपली मी फिरायला गेला त्यांच्या मागे. थोडी तरी कोणी ध्यान ठेवा, संगीत कशाला म्हणतात. बरोबर जाण घ्या जिथं असतं जातीच्या जागेवर. आमचा विशाल साधा वागेला आमच्या भावड्या सम्राट, आम्ही भावड्याला सम्राट म्हणून भावड्याचा आत्मी सम्राट बघा. तुम्हाला सांगतो ते कळत पळणार नाही आणि पळणारं गाणं हे कवाच चलत नाही. बरोबर ध्यान ठेवा. म्हणजे कोणाला कलाकार आहेत आपण, पण राग मारू नका. एक मी तुमचं ते म्हणून पदरात घ्या, पण ज्याला ज्ञान असतं ते ज्ञान असतं, ज्ञानाचा मार्ग असतो आणि मार्ग आपल्याला त्याच्यामधून सुचत असतो. म्हणून या ठिकाणी सांगितले महाराज की आपल्याला जे बी घडवायचं हे ज्ञान असतं आणि घडून घेणं हे ज्ञान असतं. ज्ञानवंताला कळतं की हे आपण ज्ञान घ्यायचंय का नाही, याला योग नियम असतो. आता ज्याला जे कळतंय, ज्याला जे नियम कळतं, ज्याला शास्त्र कळतं, हे मी काय एवढा शास्त्रोक्त माणूस नाही. दुनियेत काही म्हणी, पण मी इतर ज्ञानी नाही, मी एकदम साधारण राहण्याचा माणूस आहे. आमचा खंडू पण काय म्हणतो माहिती का? आमचा खंडू प्रख्यात माणसं असतात, फक्त काय माहिती का, ते नावाला हातले आलेले नसतात. जे नावाला ज्या पोरांना घ्यायचं त्यांनी फक्त एकच गोष्ट अशी ध्यानामध्ये ठेवली पाहिजे की आपण काय करतो, आपण काय करतो ही एक शब्द ध्यानामध्ये ठेवा. किंवा आपल्या वाडवडिलांनी काय केलंय, आमच्या वाडवडिलांनी काय केलंय पाहिजे. कारण त्यासाठी आम्हाला ठेवलंय, आम्हाला प्रत्येक जागेवर आम्हाला लांबच ठेवतात.